वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीसाठी जे दुष्काळ अतिवृष्टी आणि गारपीटमध्ये पण ते म्हणलं आम्ही 15,000 कोटी दिलेत, त्यांनी राजीनामा द्यावा. 15,000 कोटी कुठल्या याच्यात दिलेत? BDSवर आमच्याकडे आकडे आहेत, फक्त 4,600 कोटी द्यायचा, 15,000 दिले म्हणून खोटं नेरेटिव्ह सेट करायचा आणि मतं घ्यायचे. हा यांचा पुराणा धंदा आहे. तो धंद्यात खोटं बोलून रेटून बोलून हा एक खोटा नेरेटिव्ह करतं. शेतकऱ्यांच्या संदर्भात तर हे पाप करू नये, पण ते दिसतंय ते भाषणातून त्यांच्या. राजीनाम्याची मागणी करतात नाही, मुख्यमंत्र्यांच्या करतोय. मुख्यमंत्री 15,000 कोटी रुपये दिले म्हणून सांगितले दुष्काळामध्ये. टंचाईपासून तर तुमच्या दुष्काळ म्हणजे टंचाई, पीक विमा सोडून टंचाईमध्ये, अतिवृष्टीमध्ये आणि गारपिटीमध्ये जे शेतीचं नुकसान झालं त्यामध्ये जे आणि हे जे काही नुकसान झालं अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळामध्ये, हे फक्त 2023 ते सरकार आल्या 2023 ते 2024 आणि 2024 आत्तापर्यंत फक्त त्यांनी 4,600 कोटी दिले. सभागृहात सांगताना त्यांनी 15,000 कोटी रुपये दिल्याची माहिती दिली. ही अत्यंत धांदात खोटी माहिती आहे. त्यामुळे त्यांनी यावं समोरासमोर. आम्ही सामना करायला तयार आहोत. बारसू जवळची 308 एकर जागा औद्योगिक क्षेत्रासाठी हे केलेली आहे. बारसू प्रकल्पाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असं वाटतं. आता औद्योगिक क्षेत्र वाढतो आहे, पण बारसूचा प्रकल्प व्हावा की नाही मतांतरे आहेत. कोकणातील जनता या संदर्भातली फार त्या बारसूच्या संदर्भात रिजेक्ट आहे. त्यामुळं त्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा समाधान करून, आणि ती औद्योगिक क्षेत्र तर खरं वाढलं पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे. परंतु काही लोकांचा विरोध आहे. तो विरोध डावलून, विरोध शमवून जर तो पुन्हा होत असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे. मुंबईमध्ये महायुतीची बैठक होत आहे. नहीं, पुणे में ऑफिसर के ऊपर अगर दिन दहाड़े पेट्रोल डालकर ऑफिसरों को जलाने की बात होती है, इसका मतलब यही है कि कानून व्यवस्था राज्य में रही नहीं, केवल नाम मात्र रही है. तो अभी ये सोचना चाहिए कि दिन दहाड़े रास्ते पर किसी युवती का खून होता है, मर्डर होता है, और सब इतनी हिम्मत क्रिमिनल की बढ़ गई है. आपने देखा है पुणे में कि पोर्शे कार हो या ससुन में ड्रग्स का धंधा हो, पूरा जाल महाराष्ट्र में ड्रग्स ने घेर के रखा है, पूरा जाल फैला हुआ. तो क्या कर रही पुलिस महाराष्ट्र की? तो पुलिस के मुखिया या पुलिस के प्रशासन, पुलिस के राज्य के गृह मंत्री, इनके भी जिम्मेदारी बनती है. तो ये सब कानून व्यवस्था की धज्जियां उड़ चुके महाराष्ट्र में, बची ही नहीं है. अब इसको भी जनता खुले आंखों से देख रही है. कल सीएम ने 11 करोड़ रुपए का इनाम घोषित किया टीम इंडिया को. कई मसले हैं जो जिसमें पैसे की आवश्यकता है, लेकिन टीम इंडिया तो इस तरीके से. अब ऐसा है, वो वर्ल्ड कप जीत के आए और उनको भी तो बहुत पैसा मिला है. देखो, ऑस्ट्रेलिया में वर्ल्ड कप जीत के जाते हैं तो बैग उठाकर घर में जाते हैं, पर हमारे यहाँ की हिंदुस्तान की स्पोर्ट्स स्पिरिट बहुत अच्छी है. खेल के प्रति एक अच्छा लोगों में उत्साह है. कल आपने मुंबई में परसों के दिन देखा कि करीबन 8-10 लाख लोग मुंबई पर रास्ते पर स्वागत के लिए उतरे थे. उनके भावनाओं का कदर करते हुए सीएम ने घोषित की होगी. और अब उनका ऐसा है, चुनाव के पहले ये सब कुछ करके तिजोरी खाली तो कर दो, पर खाली करने की हमको ये उस बारे में बात नहीं करनी चाहिए. जो देना था उन्होंने दिया है. हम वही 11 करोड़ के जगह वो महाराष्ट्रीयन खिलाड़ी जो 4 थे, उनको तो 1-1 करोड़ उन्होंने घोषणा की थी. तो बाकी लोगों को देने की जरूरत नहीं थी. बहुत पैसा मिला है क्रिकेटरों को. वो देश के लिए खेलते हैं, पैसे के लिए खेलते नहीं है. तो पैसा क्यों दे रहे? जो देश के लिए खेलता है करके बोलते हैं, तो पैसों के लिए नहीं खेलते हैं, तो उनको देने की जरूरत क्या थी? तो अपनी खुद की पीठ थपथपाने के लिए, खुद का नाम बड़ा करने के लिए ये काम किया है, ऐसा मी मानतो. मराठीत एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे, त्यांना पुरेसे पैसे मिळत नाही आणि क्रिकेट टीम नाही. देखो, आपण बघा, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागच्या 4 महिन्यामध्ये 1068 आत्महत्या झाल्या. हे ऑफिशियल आहे, RTI मध्ये आम्हाला मिळालेलं आहे. कोणी यावं भाजपचा नेता आणि कोणत्या महायुतीचा नेता, त्याच्या पुढे मी दाखवतो RTI मध्ये मिळालेली माहिती. जर 4 महिन्यामध्ये 1068 शेतकरी आत्महत्या करत असतील आणि त्यांना मदत मिळत नसेल आणि आकडे फुगवून सांगून खोटं नेरेटिव्ह सेट करत असतील, खोटं बोला, रटून बोला, हे यांचा पर्दाफाश जनता करेल.
प्रश्न हा आहे की त्या 11 कोटीची देण्याची आत्ता गरज होती का? कारण खेळाडू हे देशासाठी खेळतात. 120 कोटी रुपये तसे त्यांना BCCIने दिले आहेत. एवढी मोठी रक्कम इनामाच्या रूपात दिल्यावर आपली तिजोरीतून पैसे देण्याची काय गरज होती? पण आता स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. तिजोरी संपली तरी चालेल, गरीब मेला तरी चालेल, पण माझ्या पाठीवर छाप पडली पाहिजे, थाप पडली पाहिजेत, असा काही राज्यकर्त्यांचा उद्देश असतो. त्याचा तो एक भाग आहे असं मी मानतो. इतर खेळांना कधी अशी मदत दिसली आहे? इतर खेळांना, हॉकीसारखा राष्ट्रीय खेळ आहे, त्यांना कधी किंवा इतर खेळांना? नाही, खेळाडूंना मदत केली पाहिजे, खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण आपण आपले काय म्हणतात त्याला आपली क्षमता असेल किंवा त्याला अंथरुण पाहून बघून पाय पसरले पाहिजे. तर अंथरुण छोटा आहे आणि पाय लांब करतायत, तर अर्धे पाय उघड्यावर पडतील, त्यावेळेस ते दिसेल. थँक्यू. काय भाऊ? मुंबईतील खेळाडूंना 1 कोटींचं बक्षीस दिलं ते क्रिकेट टीमला पैसे देण्याची गरज नव्हती असं विजय वडेट्टीवार यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. इंडियन क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची गरज नव्हती असं विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे. मुंबईतील खेळाडूंना जी रक्कम दिली गेली ती देण्याची गरज नव्हती. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचं जाळं पसरलेलं आहे अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.